काय बघताय? काय उशीर झाला, काय बघताय? ह्या रस्त्याने जर माझी मैत्रीण आली तर किती मस्त वाटेल ना. आणि समजा ह्या खिडकीतनं मी त्याला असंच तुम्हाला ढकलून दिलं तर कसं वाटेल ना? येडी का काय तू ग? मी आपली मस्करी करत होतो तुझे. मी मस्करी नाही करत, मी ते ढकलून. पण डोक्याला देती चाल अशी बायको माझी छान बाई छान बाई छान पण डोक्याला देती. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. काय लावलंय काय तेवढ्या आरशाजवळ? झालाच लटापटा तर जावा पाणी आणा जरा. टाइमपास झाला असेल तर जरा जेवण बनवून घ्या जरा, भुका लागल्या त्या. काय ग आज डोकं बिकं फिरलंय काय तुझं जरा? कसं फसवलं कळालं ना आता? तुम्ही रोज असंच मला करता की नाही? रोज तुम्ही अशाच मला ऑर्डरी सोडता आणि मग असंच मला टेन्शन येतं. आज कसं तुम्हाला टेन्शन आलं बरं? आले की नाही पक्का सांगा बरं. जा. कसं भारी वाटलं ना? बरं कशी भारी ऍक्टिंग केलेली मी तुमची. तुम्ही पण करा ना माझी ऍक्टिंग. करून दाखवा ना प्लीज करून दाखवा ना, बघूया ना कसं तुम्हाला जमतंय का. अगं ते ऍक्टिंग वगैरे मला नाही जमत, उगाच माझं डोकं खाते तू पण. प्लीज करून दाखवा ना प्लीज, मला बघायचं तुम्हाला जमतंय. प्लीज अगं मला नाही जमत म्हणतोय तर. प्लीज करा. हा बरं आता तू एवढं बोलतेस तर मी ठीक आहे चालेल करतो. जमलं का ग? मला नाही जमत ग असं ते. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. अगं दीदी नीट पकड जरा. हो हे जरा काही आणलं जरा. हा आता बघ आता कशी व्यवस्थित हे झालं. और अभी तो रुको, कटिंग कर जरा हे. क्लाइमैक्स अभी हे कापायचंय बाकी. का? हा हे कापायचंय. अगं माझी मम्मी वाट कुठली? चल वाट कुठली? अशी कापतात का? अशी वाट कापतात? तू पण तिला साथ देते. अरे यार हे बघ काय बघितलंस, म्हणून मी नेहमी म्हणतो की कोणी कधीही चोरी करू नये. चोरी करणारा माणूस कधीही जिंदगीत सुखी राहू शकत नाही. तुम्ही तर माझं मन चोरलंय. मग तुला जर माहिती आहे ना मी किती खुश आहे ते. ऐका ना, म्हणजे मोबाईलचा रिचार्ज संपलाय, रिचार्ज करा ना. किती महिन्याचा करू? 1 महिन्याचा करा. जीबीचा करू का मोबाईलचा करू? हे कोण सांगते हा तुमचं? अगं तसं ना बघ, म्हणजे कॉलिंगचा करू का नेटचा करू असं मला म्हणायचं होतं. कॉलिंगचा रिचार्ज करा, कॉलिंग. किती वाजले? 6 वाजले. विचार कर जरा. मी 3 वाजता आलोय दुपारी, तेव्हापासून तू माझ्याशी गप्पा मारते. आपल्या दोघांच्या चर्चेवर चर्चा, जसं काय एखादा बिझनेस चालू असल्यासारखं. नाही लय गोड आहे ना तुम्ही, म्हणून टाइम पटकन निघून गेला.
अहो मला 500 रुपये द्या हो, मला डोळे चेक करायचे मला काही दिसेना पण झालंय आणि खूप त्रास होतोय डोळ्यांना. हो द्या 500 रुपये द्या. काय झालं तुझ्या डोळ्याला? काय माहिती काय मला काही दिसेनाच झालंय, अजिबात असं आंधळ्यासारखं होतंय, म्हणून म्हटलं जरा पटकन जाऊन डोळे चेक करून येते. 500 रुपये द्या पटकन तेवढे. हा अहो हे 200 रुपये आहेत, 500 रुपये म्हणले मी तुम्हाला. अगं तुझे डोळे तर चांगले आहेत एकदम. काय झालं तुझ्या डोळ्याला? तुला नोट ओळखता येते म्हणजे तुझे डोळे चांगले आहेत. केडी कुठली? जा 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 आपलं काम करायचं काय असेल ते. अगं डोळे चांगले आहेत तुझे. हे कोणी तुझ्या डोळ्यात खुळ घातलं की माझे डोळे खराब झाले, हे झालं ते झालं? जा.